दूषित पाणी पुरवठ्यांच्या संकटावर वारा ग्रामपंचायतीची तत्पर कारवाई. घराघरात मोफत जल ड्रॉपचे वितरण. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य व पावसाळ्यातील जलजन्य आजार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीची स्तुत्य पुढाकार उपक्रम. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नळ योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून केळापूर तालुक्यातील वारा ग्रामपंचायतीनं तातडीनं पुढाकार घेत संपूर्ण गावातील घरांमध्ये मोफत जल ड्रॉपचे वितरण सुरू केलं आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत असून ग्रामपंचायतीचे तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. विद्यमान सरपंच प्रशांत अडपावार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वसाधारण निधीतून जल ड्रॉपची खरेदी करून प्रत्येक कुटुंबापर्यंत त्याचे वितरण केलं आहे. दूषित पाण्यामुळे होणारा अतिसार, कावीळ, टायफॉइड, पोटाचे विकार तसेच इतर जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जल ड्रॉपचा वापर करण्याचं आवाहन वारा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलं. याशिवाय नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, परिसराची स्वच्छता राखावी, पाणी साठवण्याची भांडी नेहमी झाकून ठेवावी तसेच आरोग्य विभाग व प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असंही आवाहन ग्रामपंचायतीने केलं आहे. या उपक्रमात वारा ग्रामपंचायतीचे कर्मचारी चंद्रकांत सीडाम, रोजगार सेवक सतीश पत्रकार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी व राबवण्यासाठी आलेला हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या वतीनं लोकाभिमुख, जबाबदार आणि जनहितार्थ असल्यानं या कार्यपद्धतीचं उत्तम उदाहरण ठरत आहे. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक हनुमान लसंते, यवतमाळ.